जर तुम्ही पण डायटिंगवर असाल आणि तुम्हाला पण वेट लॉस करायचं आहे ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय केलीच पाहिजे. तर ह्या रेसिपीसाठी ना मी भरपूर साऱ्या भाज्या वापरल्या आहेत आणि प्रोटीनसाठी मी हिरवा वाटाणासुद्धा वापरला आहे, जो की मी स्टीम करून घेतलेला आहे. आणि भाज्यांमध्ये मी वापरलं आहे कांदा, कोथिंबीर, गाजर, फ्लावर, टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि वाटाणा. तर मी बनवते व्हेजिटेबल शेवई उपमा. त्यासाठी ना मी पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करून घेतलं आणि त्यामध्ये शेवया छान अशा खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घेतल्या. आणि ह्या शेवया मी भाजून घेतल्यानंतर परत एका छोट्या डिशमध्ये काढून घेतल्या आणि परत पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं. तर मी हा शेवई उपमा 2-3 माणसांसाठी करते. तर तुम्ही 1 माणसासाठी करत असाल तर ह्याची क्वांटिटी थोडी कमी करा. तर पॅनमध्ये मी थोडंसं तूप गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातली. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आणि त्या पण छान परतवून घेतल्या, म्हणजे तळून घेतल्या इन शॉर्ट. त्यानंतर त्यामध्ये कांदा घातला आणि कांदा पण छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घेतला. कांदा परतवताना एक छोटीशी ट्रिक सांगते. कांदा परतवायचा असेल ना लवकर, तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर परतल्या जातो आणि लाल पण होतो लवकर. त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातलं, ते पण छान परतवून घेतलं आणि थोडंसं अर्धवट शिजल्यानंतर मी त्यामध्ये सगळ्या भाज्या घातल्या, जसं की फ्लावर, गाजर आणि वाटाणा वगैरे सगळं. आणि त्यानंतर मी ह्या भाज्या पण छान स्टीम करून घेतल्या. तर भाज्यांना अगोदर झाकण ठेवून वाफवून घेतलं आणि त्यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकून सुद्धा त्यामध्ये भाज्या शिजवून घेतल्या होत्या, कारण नंतर आपल्याला अगदी थोड्याच प्रमाणात पाणी घालायचं आहे त्यासाठी. आणि पाणी घालताना गरमच पाणी घालायचं, म्हणजे भाज्या लवकर शिजल्या जातील. तर इथं तुम्ही पाहू शकता भाज्या छान अशा शिजल्या गेल्यात, खूप जास्त कच्च्या पण नाही आणि खूप जास्त गाळ शिजले पण नाही आहेत. तर त्यानंतर मी त्यामध्ये सगळ्या शेवई ज्या भाजून ठेवलेल्या होत्या ना त्या घातल्या आणि एकदम हलक्या हाताने मी त्याला सगळीकडे मिक्स करून घेते, म्हणजे सगळ्या भाज्या आणि शेवई छान मिक्स होईल आणि त्यांना शेवईला सगळ्या भाज्यांची छान अशी टेस्ट येईल. आणि त्यानंतर गरम पाणी थोडं थोडं करून मी त्यामध्ये घालते. आणि टेस्टसाठी मी यामध्ये मॅगी मसाला, जो मॅगीच्या पाऊचमध्ये मसाल्याचा पाऊच येतो ना, तर ते 2 ते 3 पाऊच मी यामध्ये घातलेत. तर तुम्ही 1 माणसासाठी करत असाल तर 1च पाऊच घालायचा. तर मी हे 3 माणसांसाठी करते, त्यामुळे मी जरा जास्तच बनवलं आहे. तर त्यानंतर ह्याची पण एक थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं, कारण मीठ आपण या अगोदर पण 1-2दा घातलं आहे. त्यानंतर छान कोथिंबीर घालून ह्याला गार्निश करून घ्यायचं आणि कोथिंबीर घातल्यानंतर पण सगळा शेवईचा उपमा छान परतवून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपला वेट लॉसमध्ये खाल्ला जाणारा किंवा डाएटचा शेवईचा उपमा किंवा व्हेजिटेबल शेवई उपमा रेडी झालेला आहे. जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा.